राह हिंदी शब्द आहे मुळातला, आपण मराठीमध्ये कवितेत म्हणून वापरतोय. कवितेचं शीर्षक राह. माझ्या गांधींचं हॉस्पिटल ह्या काव्यसंग्रहातील या कवितेचं शीर्षक आहे राह. राह म्हणजे वाट, मार्ग, रस्ता. आता यमक जुळत नव्हतं म्हणून वापरून टाकलं राह. आता ते यमक कसं जुळत नव्हतं पहा. ना आसक्ती, ना मोह. ना आसक्ती, ना मोह. ना आसक्ती ना मोह. ना आसक्ती ना मोह, करू स्वार्थाशी विद्रोह. ना आसक्ती ना मोह, ना आसक्ती ना मोह, करू स्वार्थाशी विद्रोह. ना आसक्ती ना मोह, करू स्वार्थाशी विद्रोह. घेतलेल्या वशासाठी. वसा, घेतलेल्या वशासाठी. घेतलेल्या वशासाठी. काय? घेतलेल्या वशासाठी. घेतलेल्या वशासाठी. ना आसक्ती ना मोह, करू स्वार्थाशी विद्रोह. ना आसक्ती ना मोह, करू स्वार्थाशी विद्रोह. घेतलेल्या वशासाठी, धरू मृत्यूची ही राह. घेतलेल्या वशासाठी, धरू मृत्यूची ही राह. घेतलेल्या वशासाठी, धरू मृत्यूची ही राह. चोरलं हे जगणं. चोरलं, 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 चोरलं हे जगणं. चोरलं हे जगणं. हे जगणं. चोरलं हे जगणं. चोरलं, चोरलं हे जगणं. ज्यांनी घेरलं हे उगणं. चोरलं हे जगणं ज्यांनी. चोरलं हे जगणं ज्यांनी. घेरलं हे उगणं. घेरलं चारही बाजूंनी, चारही दिशांनी. ज्ञात अज्ञात, दृश्य अदृश्य अशा शक्तींच्या माध्यमातून. ज्ञात अज्ञात, दृश्य अदृश्य प्रकार आहेत शक्तीचे. काही शक्ती ज्ञात, काही शक्ती अज्ञात, काही शक्ती दृश्य, काही शक्ती अदृश्य. हे काय आहेत? हे प्रकार आहेत शक्तीचे. या शक्तींचा वापर करून एखाद्याचं आयुष्य हे घडवायचं की गाडायचं हे ठरवलं जातं. चोरलं हे जगणं ज्यांनी. घेरलं हे उगणं. चोरलं हे जगणं ज्यांनी. घेरलं हे उगणं. उगणं, उगणं. एखादी गोष्ट केव्हा उगते? जेव्हा ती स्वतःचं समर्पण देते. स्वतःचं समर्पण देते. एखादी गोष्ट केव्हा उगते? ही एखादी गोष्ट तेव्हाच उगते जेव्हा ती स्वतःला समर्पित करते, स्वतःचं सर्वस्व समर्पित करते. एखादी गोष्ट ही तेव्हाच उगते जेव्हा ती स्वतःचं सर्वस्व समर्पित करते, है ना? चोरलं हे जगणं ज्यांनी. घेरलं हे उगणं. घेरलं, चारही बाजूंनी घेरलं. तू परत सर उद्देशाने. चोरलं हे जगणं ज्यांनी. घेरलं हे उगणं. उजाडलं ग्रीष्मात. उजाडलं ग्रीष्मात. अगोदरच रणरणती ऊन, उष्णतेच्या लाह्या. अगोदरच
उष्णतेच्या लाह्या, रणरणती ऊन, तळपता सूर्य आणि वरून उजाडलं. ग्रीष्म ऋतू कसा असतो? ग्रीष्म ऋतू हा उन्हाळ्यात येत असतो. उन्हाळ्यामध्ये आपली दशा कशी असते? हैराण तळपत्या सूर्याने, रणरणत्या जळजळत्या उन्हामध्ये लाळ्या अशा उन्हाच्या तपत असतात, हळा लागतात, गरम गरम झळा जाणवतात. अगोदरच ही अवस्था ग्रीष्माची. आणि वरून उजाडलं. चोरलं हे जगणं ज्यांनी, घेरलं हे उगणं, उजाडलं ग्रीष्मात, केलं श्रावणात भग्न. केलं श्रावणात भग्न. श्रावण ऋतू जेव्हा पावसाची रिमझिम, क्षणात ते ती सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. बालकवी म्हणतात, क्षणात येती सरसर. कधी? श्रावणामध्ये. श्रावणामध्ये उगत असतं माणूस, श्रावणामध्ये फुलत असतं, श्रावणामध्ये माणसाच्या आशा पल्लवित होत असतात. पल्लवित होणाऱ्या एकेका वृक्ष पाना फुलांसह माणूस सुद्धा फुलत असतो, बहरत असतो, पल्लवित होत असतो. हो का नाही? श्रावणामध्ये आपण कसं असतो? श्रावणामध्ये आपण टचिंग, our heart is so much touching that everything comes and touches us wholeheartedly. Our heart is so touching in those days. त्या ऋतूंमध्ये आपलं मन हे हळवं असतं. जेव्हा सभोवार आपण सगळ्या पल्लवित होणाऱ्या गोष्टी पाहतो, तेव्हा आपल्या आशा पल्लवित होतात, तेव्हा आपलं मन हळवं होतं, तेव्हा आपलं हृदय हे स्पंदनशील होतं, संवेदनशील होतं. मग अशा श्रावणामध्ये जर कुणी आपल्याला भग्न केलं तर आपली कशी दशा होते? तर आपल्या मनावर कसले आघात होतात? चोरलं हे जगणं ज्यांनी, घेरलं हे उगणं, उजाडलं ग्रीष्मात, केलं श्रावणात भग्न. चोरलं हे जगणं ज्यांनी, घेरलं हे उगणं, उजाडलं ग्रीष्मात, केलं श्रावणात भग्न. उजाडलं ग्रीष्मात, केलं श्रावणात भग्न. रक्ताच्या त्या फाशासाठी. फास आहे तो, फास आहे. कशाला आहे? गळ्याभोवती असला असता समजू शकलं असतं, फक्त आपला जीव गेला असता, फक्त आपल्या एकट्याचा जीव गेला असता. पण हा फास कशाचा आहे? हा फास रक्ताला पडलेला फास आहे. हा फास रक्ताचा फास आहे. आणि रक्ताला पडलेला फास हा गळ्याला पडलेल्या फासापेक्षा खूप मूलगामी, दीर्घकालीन आणि शाश्वत असतो. तुम्ही मेलात जरी तरी तो फास सुटत नाही. गळ्याभोवती पडलेला फास काय असतं? एकदा तुमचा जीव गेला, त्या फासाला काही अर्थ राहत नाही. तो फास निरर्थक होतो, अर्थशून्य होतो, मूल्यहीन होतो. तुमचा जीव गेला, तुमच्या गळ्याभोवती पडलेल्या फासाला काही किंमत असत नाही. फक्त तुमच्या मृत्यूचं कारण म्हणून ते नोंदवण्या इतपत महत्त्वाचं असतं. पण रक्ताला पडलेला फास, रक्ताला पडलेला फास सनातन, शाश्वत, मूलगामी आणि चिरंतन असतो. म्हणून रक्ताला पडलेला फास हा सर्वसाधारण फासेसारखा फास असत नाही. गळ्याभोवती पडलेल्या फासापेक्षा त्याचं स्वरूप हे खूप मूलगामी आणि चिरंतन असतं, शाश्वत असतं, दीर्घकालीन असतं. मूलगामी. म्हणून चोरलं हे जगणं ज्यांनी, घेरलं हे उगणं, ग्रीष्मात, उजाडलं ग्रीष्मात, केलं श्रावणात भग्न. उजाडलं ग्रीष्मात,
केलं श्रावणात भग्न, रक्ताच्या त्या पाशासाठी, रक्ताच्या त्या पाशासाठी सारू स्वतःचाही देह, रक्ताच्या त्या पाशासाठी सारू स्वतःचाही देह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची हिरा. रक्ताच्या त्या फाशासाठी सारू स्वतःचाही देह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची हिरा, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची हिरा. निखारेच दाट, निखारेच दाट, निखारेच दाट, निखारेच दाट, निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट. निखारेच दाट, निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट. आमच्या आयुष्याची वाट कशी आहे? निखाऱ्यांनी दाट आहे. रेड कार्पेट, हा आमच्या आयुष्य, ही संकल्पना आमच्या आयुष्याशी जुळालेली संकल्पना नाही आहे. रेड कार्पेट, फुलांचा मखमली राजमार्ग, फुलांनी पाकळ्यांनी सजवलेला राजमार्ग, हा आमच्या आयुष्याशी, ही संकल्पना आमच्या आयुष्याशी निगडीत नाही आहे. आमचं आयुष्य हे कसं आहे? वाळीत टाकलेलं आयुष्य, फक्त वापर करण्यापुरतं. निखारेच दाट, आमच्या आयुष्यामध्ये निखारेच दाट आहेत. आमचं आयुष्य निखाऱ्यांनी गजबजलेलं, निखाऱ्यांनी दाट वस्ती केलेलं. निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, काट्या कुट्यांनी भरली. निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, काट्या कुट्यांनी भरली, आमच्या भविष्याची खाट. भविष्याची काट्या कुट्यांनी भरली, आमच्या भविष्याची खाट. आमचा फक्त वापर होतो. योगा योगक्षेम वहाम्यहम. काय म्हणतात श्रीकृष्ण? योगक्षेम वहाम्यहम. तुम्ही फक्त उपस्थित असा, तुमच्या लिंगाचं निदान फक्त तेवढं होऊ द्या, बाकी काम सगळं आम्ही करू. नाव तुमचं, काम आमचं. योगक्षेम वहाम्यहम. पत्ता सुद्धा नाही भेटायला. त्याच्या नावावर एखादा गर्भ फुटला त्याच्या कपाळावर, पत्ता सुद्धा नाही त्याला. हा असाच यायचा, पाहायचा, फारच फार झाला हसायचा, जायचा, आणि तिकडं योगक्षेम वहाम्यहम, वाहून नेलं सगळं, आणि तुमच्या कपाळावर खापर फुटलं. योगक्षेम वहाम्यहम. योगा, योगाची अनभोगाची. ऐकलीत तुम्ही कविता माझी? आहे खान दैवी योगाची, योगाची अनभोगाची. हे स्वर्गिक अचल गण, हे स्वर्गिक अचल गण. मानवांची पच्छल खन, जगास ही पटली खून. ही मानवांची पच्छल खन. आपला व्हिडिओ अपलोड झाला आहे या गाण्याचा. माझी कविता आहे, गाऊन सादर केलेली आहे. कधी माय द्रोही वाङ्मय ह्या चॅनलला भेट द्या. फेसबुक यूट्यूबच्या. काय? निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, काट्या कुट्यांनी भरली आमच्या भविष्याची खाट. काट्या कुट्यांनी भरली. सेज ही कशी असायला हवी? शेज ही तुम्हाला सुख देणारी,
तुमचे श्रम क्लांत शांत करणारी असावी, तुमच्या स्वप्नांची पूर्ती करणारी असावी. तुमची शेज, तुमची खाट कशी असायला पाहिजे? ती तुमच्या स्वप्नांची पूर्ती करणारी, तुम्हाला सुख देणारी, तुमच्या सगळ्या परिश्रमाचा थकवा हरणारी असावी, हो का नाही? तुमच्या भविष्याची खाट कशी असायला हवी? तुमच्या स्वप्नपूर्ती करणारी, तुमच्या स्वप्नांची पूर्ती करणारी असावी. निखारे, परंतु वस्तुस्थिती काय आहे? निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, काट्या कुट्यांनी भरली आमच्या भविष्याची खाट. निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, काट्या कुट्यांनी भरली आमच्या भविष्याची खाट. त्या खाटिकांच्या नाशासाठी, त्या खाटिकांचा व्यवसाय आहे तो. प्राणाची, माणसाच्या प्राणाची शेती करतात ते. निर्वाणासाठी पोसलेला भ्रम, निर्वाणासाठी पोसलेला भ्रम, बदलतो कसा? पुढचं आठवत नाहीये मला. तासलेला क्रम आठवलं. बदलतो कसा तासलेला क्रम, निर्वाणासाठी पोसलेला भ्रम, निर्वाणासाठी पोसलेला भ्रम. निर्वाणासाठी भ्रम पोसला जातो. ही वस्तुस्थिती आहे या व्यवस्थेची. माझी कविता अपलोड केलेली आहे मायद्रोही वाङ्मय यूट्यूबच्या चॅनलवरती. यूट्यूब चॅनल मायद्रोही वाङ्मय, सबस्क्राईब करा, तुम्हाला भेटून जाईल. निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, काट्या कुट्यांनी भरली आमच्या भविष्याची खाट. त्या खाटिकांच्या नाशासाठी, खाटिक आहेत ते प्राणाची शेती करतात. तुमचं मूल्य त्यांच्यासाठी तुच्छ आहे. गाजराच्या एका तुकड्यासाठी तुमच्या आयुष्याला सुद्धा बळी द्यायला ते मागे पुढे. गाजर मुळ्यापेक्षा जास्त हीन, मूल्यहीन, कॉस्टलेस असं तुमचं आयुष्य त्यांच्यासाठी, जे इथे प्राणाची शेती करतात. प्राणाची शेती कोण करतात? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. हे काही आता लपून राहिलेलं नाही. आत्महत्या म्हणजे काय, एन्काउंटर म्हणजे काय, ॲक्सिडेंट म्हणजे काय, चित्रपट निघालेली आहेत. त्याच्यामुळे पुरावा देण्याचा किंवा आधार वगैरे देण्याची काही गरज राहिलेली नाही आजकाल. हे असं असतं. निखारेच दाट आमच्या आयुष्याची वाट, काट्या कुट्यांनी भरली आमच्या भविष्याची खाट. त्या खाटिकांच्या नाशासाठी, त्या खाटिकांच्या नाशासाठी हरू दुःखाचाही डोह. त्या खाटिकांच्या नाशासाठी हरू दुःखाचाही डोह. घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची हिरा, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची हिरा. वैरी झाले श्वास, वैरी झाले श्वास, वैरी झाले श्वास, वैरी झाले श्वास. स्वतःचे श्वास सुद्धा स्वतःचे वैरी झालेले आहेत. करतात ते स्वतःचे श्वास स्वतःचे वैरी करतात. जन्म देणाऱ्या आईला आई ठेवत नाहीत, जन्माला घालणाऱ्या बापाला बाप ठेवत नाहीत. व्यवस्था त्यांच्या हातात आहे, शक्तिपीठ त्यांच्या हाती आहे. आपल्या हाती असणाऱ्या सर्व दृश्य अदृश्य मूर्त अमूर्त अशा शक्तींचा आधार घेऊन तुमच्या आईला आई ठेवत नाहीत,
तुमच्या बापाला बाप ठेवत नाहीत. भयंकर गैरवापर आहे शक्तिपीठाचा. प्रलय उगीच येत नसतो. कोरोना उगीच फोपावत नसतो. कोरोना फोपावण्यासाठी कारणं लागतात, प्रदूषण लागतं. हा शक्तीच्या प्रदूषणाचा परिणाम आहे, शक्तिपीठाच्या प्रदूषणाचा परिणाम आहे. हे मानव जातीच्या शक्तिपीठाच्या प्रदूषणाचा परिणाम आहे. आता ही मानव जातीची जबाबदारी आहे की हे प्रदूषण कुठून उद्गम होतं, हे प्रदूषण कुठून उगवतं हे शोधून काढणं. हे मानवजात आणि मानवजात शोधून काढेल. कारण माणसांना ओळखलेलं नाही या तिळगुळांनी, प्रतिपच्छांनी, प्रतिपच्छ पिशाच्चांनी मानव जातीला ओळखलं नाही. प्रतिपच्छ पिशाच्चांनी मानव जातीला ओळखलेलं नाही. वैरी झाले श्वास, स्वतःचा श्वास सुद्धा वैरी करतात. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. स्वप्न सुद्धा तुमचे वैरी होतात. स्वप्न सुद्धा तुमचे वैरी होतात. उगीच का स्वप्न झोपेतून जागून माणूस खडपडून उठतो ना. का उठतो? स्वप्न पडतात भयंकर. ही वस्तुस्थिती आहे. माणसाची स्वप्न सुद्धा वैरी होत असतात. माणसांची स्वप्न सुद्धा वैरी होत असतात. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. वाटतात शत्रू आता. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. वाटतात शत्रू आता. ओठातले हास. आपल्या ओठातलं हसू सुद्धा आपल्याला आपलं शत्रू वाटावं इतकी विकृत, विकल आणि दयनीय दशा करून टाकत असते व्यवस्था माणसाची. जेव्हा एखादी व्यवस्था एखाद्याच्या मागे लागते तेव्हा त्या माणसाची दशा ही भ्रमिष्ठासारखी, वेड्यासारखी होते. त्याचे श्वास सुद्धा त्याचे वैरी होतात. त्याला पडणारी स्वप्न सुद्धा त्याची चैन हिरावून घेतात. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. वाटतात शत्रू आता. ओठातले हास. हसलं की कुणी फाईन लावतं की काय अशी भीती वाटायला लागते. शिवदशा म्हणतात या अवस्थेला. असं ज्या व्यवस्थेमध्ये होतं ती अवस्था कोणत्या संकल्पनेद्वारे दर्शविल्या जाते? शिवदशा. शिवदशा अवतरली बुद्ध दशेत. बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत. भारतीय समाजाची ही उत्क्रांती आहे. भारतीय समाज अगोदर शिवदशेत होता. शिवदशेतून तो बुद्ध दशेत आला आणि बुद्ध दशेतून तो हिंदू दशेमध्ये आला. ही भारतीय समाजाची उत्क्रांती, इव्हॉल्युशन ऑफ द Indian society, Indian human society, and this is the fact which is described by lots of historians, many historians. ही वस्तुस्थिती आहे. भारत हा पूर्वी शिवदशेमध्ये होता. शिवदशेमधून तो बुद्ध दशेमध्ये आला. बुद्ध दशेमधून तो हिंदू दशेमध्ये आला. तो वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. वाटतात शत्रू आता. ओठातले हास. वाटतात शत्रू आता. ओठात. आपलं हसू आपलंच शत्रू, आपलाच शत्रू, आपलं हसू आपलाच शत्रू आपल्याला वाटायला लागतं. ही व्यवस्था अशी आपली दशा करते. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास. वाटतात शत्रू आता. ओठातले हास. गळालेल्या अश्रूंसाठी वारू देवाची ही बाह.
गळालेल्या अश्रूसाठी वारू देवाची ही बाह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची ही राह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची ही राह. काय? गाळलेल्या अश्रूंसाठी वारू देवाची ही बाह. एखाद्याचे स्वप्न त्याचे वैरी होतात म्हणजे काय? एखाद्याची स्वप्न एखाद्याची वैरी होतात म्हणजे काय होतं? देव त्याचा वैरी होतो. देव त्याचा वैरी होतो. जेव्हा एखाद्या प्रति देवाच्या मनामध्ये वैरभाव उत्पन्न होतो तेव्हा देव काय करतो? स्वप्न होऊन त्याच्या झोपेत जातो, निद्रेत जातो आणि त्याला भयंकर अशी स्वप्न पडतात. आता मी थोडंसं प्रतिगामी वाटत असेल, बुरसटलेल्या विचारांचा वाटत असेल, देव ही संकल्पनाच जिथे लोकांसाठी, माझं पुस्तक वाचा, जगत का विनाश बने हिंदू, प्रकाशित झालेलं नाही अजून, मग वाचणार कसे? तोही भाग आहे. परंतु भारताची ओळख आणि जगाचा विनाश हे पुस्तक मी नेटवरती पब्लिश केलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा देवाच्या स्वरूपाविषयी बरंच काही आपण लिखाण केलेलं आहे. असो, वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास, वाटतात शत्रू आता ओठातले हास, गळालेल्या अश्रूंसाठी वारू देवाची ही बाह. भारतासारख्या देशात देव वगैरे काही असत नाही, आणि देव असलाच तर तो प्रतिगामी असतो, प्रतिपच्छ पिशाच्च असतो. त्याला देव कसं म्हणतात? ते फक्त ते म्हणतात ज्यांचं आयुष्य सुखासमाधानात रेलचेल असतं, उच्चवर्णीय हिंदू. इतरांसाठी देव हा प्रतिपच्छ पिशाच्च असतो. पण सगळेजण देव 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 म्हणतात म्हणून त्यांच्यासोबत सुद्धा मागासवर्गीय देव ही संकल्पना निर्विवाद स्वीकारतात. परंतु प्रत्यक्षात देव त्यांच्यासाठी काय असतो? प्रतिपच्छ पिशाच्च असतो. मग अशा देवाची बाह वारण्यामध्ये काही वावगं आहे का? मला वाटत नाही. वैरी झाले श्वास अन स्वप्नातले भास, वाटतात शत्रू आता ओठातले हास, गळालेल्या अश्रूसाठी वारू देवाची ही बाह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची ही राह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची ही राह. ना आसक्ती ना मोह करू स्वार्थाशी विद्रोह, ना आसक्ती ना मोह करू स्वार्थाशी विद्रोह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची ही राह, घेतलेल्या वशासाठी धरू मृत्यूची ही राह.